दिलीप वेलकम. वेलकम सर. तब्बल 18 ते 20 वर्षानंतर तू शाळेत पहिल्यांदा आलेला आहेस आणि विशेष म्हणजे या माझे विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्याच्या आयोजनामध्ये तुझा फार मोठा पुढाकार आहे. 20 वर्षानंतर शाळेत पहिल्यांदा या ठिकाणी येतो आहेस, म्हणजे पुणेला तू आपलं जॉब करतो आहेस, त्या जॉबमधून तुम्ही सर्व आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी ठरवून तुम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केले. तर यामागे काय भावना होती? तब्बल 18 ते 20 वर्षानंतर परत शाळेत जावं असं का तुला वाटलं असं? पहिलं सर तुमचं स्वागत आणि तुमचा धन्यवाद मी करतो, कारण तुम्ही आम्हाला 18 वर्षानंतर परत शाळेत बोलवण्यासाठी आम्हाला तुम्ही परमिशन दिलं. त्याबद्दल तुमचे आणि मी माझे प्रिन्सिपल टेंबुर्णे सर यांचेसुद्धा मी मनस्वी आभार मानतो की तुम्ही आम्हाला एकदा पुन्हा अगेन विद्यार्थी व्हायचा चान्स दिला आणि आज तो सोहळा आपण इथं स्टार्ट करत आहे. तर मला आजचा दिवस खूप असा प्रसन्न असं आतून असं मनोगत असं वाटतं की मी फुलल्यावानी नाही का. मी आत्ता पण 16 वर्षाचाच मुलगा आहे आणि मी 10वीतच आहे, 10वीत क्लासला आहे. तर माझ्या 10वी क्लासमध्ये असताना जे काही तुम्ही टीचिंग करत होते ते तुम्ही सायन्ससाठी जे स्पेशल टीचिंग केलं होते, त्याच्यामध्ये आपण जी म्हणत आहे की तुम्ही आत्ता जी प्रगती केली आहे की तुम्ही जे मोबाईलचा यूज करून व्हिडिओ बनवून शॉर्ट व्हिडिओ बनवून जे तुम्हाला त्यांच्याबद्दल तुम्हाला बक्षीस मिळालं आहे, ही बक्षीस तुम्हाला 2007 साली 2006 साली मिळालं पाहिजे होतं. का? कारण तुम्ही त्यावेळी स्लायडिंग शो करून आम्हाला सायन्स शिकवत होते. त्याच्यामध्ये H2ची कशी आहे, त्याचे अणू किती आहे, त्याचे रेणू किती आहे, हेलियम काय आहे, हलका काय आहे, त्याचे रेणू, त्याचे ऑर्बिट्स काय आहे, कोणत्या ऑर्बिटमध्ये तो बसते, H2 का म्हणतो त्याला, H2O म्हणजे पाणी आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं. पाणी आहे हे आम्ही धरून शिकलो, पाणी H2Oला बी पाणी म्हणतात हे तुम्ही आम्हाला सायन्सद्वारे कळवलं. H2 मध्ये काय आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, त्याचे मिलन काय आहे बा, हे तुम्ही स्लायडिंग शो करून जे प्रिंटर होते त्याच्या थ्रू तुम्ही एक ट्रान्सपरंट पेपरवर ड्रॉइंग बनवून तुम्ही आम्हाला ते दाखवलं, शो केलं. म्हणजे ही आयडिया तुम्हाला 2006-07 मध्ये सुटली. म्हणजे आपण त्याच वेळी 2021च्या हिशोबाने आपण वागत होतो. ही तुम्हाला त्याच वेळेचं जे बक्षीस आहे ते आता मिळालं, पण ते थोडं लेट मिळालं, त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण 2007ची जी गोष्ट घडलेली आहे सर्वात मोठी, HIV AIDS जे रुग्ण आपल्या आणि परदेशात पण वाढत होते आणि ह्या रुग्णाची माहिती ती कोणालाच नसल्यामुळे, जसे आपल्या आता 2020 पासून कोरोना स्टार्ट झाला होता, त्या कोरोनामुळे सर्वांना माहिती नसल्यामुळे सर्वांची खरबड उडाली होती. तर त्याच वेळी जे कार्य करायला पाहिजे होतं आपल्याला, तर ते न केलं, तर त्याच्यामुळे म्हणजे इन्फॉर्मेशनची माहिती नसल्यामुळे ते कार्य झालं. त्याच्यामुळे खेडा, शहर, सिटी सर्वांना त्याची इन्फॉर्मेशन नव्हती. तर आपण काय टेक्नॉलॉजी यूज करत आहे? तर हीच गोष्ट जेव्हा HIV AIDS हा बिमारीसाठी झाली होती, त्यावेळी आपल्या शाळेतर्फे आपण एक प्रोग्राम अरेंज केला होता. त्यांच्यासाठी प्रशिक्षण म्हणून चालक सरांनी स्पेशल आम्हाला समाज भवन हे खुलं करून गावातर्फे आम्हाला मदत मिळाली समाज भवनात प्रदर्शन करण्याची. त्यावेळी चालक सरांनी प्रोग्राम घेऊन सर्वांना टीचिंग समजलं होतं. HIV काय आहे, त्याची काय लक्षणे आहे, त्याचे काय परिणाम होते, त्याच्यासाठी आपण काय अगोदरची प्रोटेक्शन काय केलं पाहिजे, ते सर्व प्रत्येक मुलांना 10वीची बॅच, 9वीची बॅच असे एक बॅच करून त्यांनी प्रशिक्षण दिलं. त्याच्यामध्ये तुमचे मी आभार मानतो की त्याच्यामध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व होतो. मला बी खूप शिकायला मिळालं. ठीक आहे बा. आता त्याच्यामध्ये आपल्याकडे एक गेस्ट आले आहे जर्मनीहून, त्यांचं बी आपल्याला तुम्ही पत्रकार असल्यामुळे त्यांचं बी आम्हाला सोबत इंट्रोडक्शन करून दिलं. आम्ही पहिल्यांदा इंटरव्ह्यू देऊ शकलो त्यावेळी. म्हणजे 2006-07 साली जर हे आम्ही काम केलं जे आत्ताच्या डिजिटल युगामध्ये होत आहे. आजकाल फक्त सोशल मीडियामुळे ते व्हायरल होत आहे, पण त्यावेळी सोशल मीडिया नसल्यामुळे ते कमी हे झालं. तर आम्ही जेवढं आमच्यातर्फे होऊ शकलं असतं तेवढं प्रशिक्षण सरांनी आम्हाला दिलं, आम्हाला कठोर बनवलं, आम्हाला बोलते पोपट केलं आणि आम्ही ते प्रशिक्षण शिवाजी शाळेमध्ये प्रदर्शन केलं. त्याच्यानंतर तेच आम्ही सर्व गांधी चौक गौरी इथं सर्व पालकांना, सर्व नागरिकांना आम्ही ते समजून सांगत की HIV काय आहे, AIDS काय आहे, त्याच्यापासून कसा धोका आहे, त्याच्यापासून काय प्रोटेक्शन घेतलं पाहिजे, सर्व गोष्टी आम्ही गांधी चौक गांधी चौक गौरी येथे सांगितलं आहे. पाचबाई मौल्यामध्ये जाऊन आम्ही ते प्रचार केला. हा प्रचारासाठी जे काही आम्हाला जे इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज माहिती होती ती सर्व चालक सरांनी पुरवली. त्याच वेळी आमचे प्रिन्सिपल डोरलीकर सर होते, त्यांचेसुद्धा आमचं आभार मानतो मी की त्यांनी बी आम्हाला असे समजलं की हे विद्यार्थी पुढे जाऊन काही होणार आशा होती आणि त्यासाठी आम्ही 2 पायरी चढून मी आज तुमच्यासमोर एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून इटॉन कंपनीमध्ये काम करत आहे. आता हे सर्व श्रेय शिक्षक वृंदाचं आहे, कारण त्यांनी मला नॉलेज दिलं, त्यांनी मला रस्ता दाखवला आणि त्या रस्त्यावर
चालण्यासाठी मी प्रवृत्त झालो आणि चाललो. आता आणखी रस्ता खूप मोठा आहे, कारण ज्ञान हा समुद्रासारखा असतो. एक लाट येणार, ती लाट एक बॅच होणार, दुसरी लाट येणार, दुसरी बॅच होणार. सरांची जे आमची 2007 ते 8ची बॅच होती ती एक लाट होती. त्या लाटामध्ये एक मॅनेजर झाला आहे, एक शिक्षिका झाली आहे, एक इंजिनियर झाला आहे, एक रेल्वेमध्ये आहे, एक नर्सिंगमध्ये आहे, नागपूरला नर्सिंगमध्ये आहे माझी मैत्रीण लोणगाडगे शारदा, आणि रेल्वेमध्ये आहे माझी मैत्रीण अनुश्री खानोलकर, ही रेल्वेमध्ये आहे. अशी प्रगती आहे आपली. माझी खास मैत्रीण स्मिता उरकुडे ही ॲज अ मॅनेजर म्हणून आता दिल्लीमध्ये आहे. म्हणजे आपण गौरीला दिल्लीपर्यंत नेली, गल्ली ते दिल्ली हा पराक्रम हा 2007 आणि 2008 ह्या बॅचने करून दाखवला आहे. याचा मला बी अभिमान आहे आणि सर्व शाळांतर्फे मी धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला असं नॉलेज दिलं की आम्ही चांगल्या मार्गाने कसे जाणार आणि चांगला मार्ग कोणता हा तुम्ही आम्हाला दाखवून दिला. त्याबद्दल त्याला सर धन्यवाद. तुम्ही काही 2 गोष्टी बोला आमच्यासाठी. धन्यवाद. तुला शालेय जीवनामध्ये तुझी चित्रकला खूप सुंदर होती. थँक्यू सर. शाळेच्या शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायचा, हां तर कधी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तू पार्टिसिपेट होऊन कधी भाग घेतलेला आहे का? हां कुठल्या सर, स्पर्धांमध्ये भाग मला घेतला? सांगूला एखादी खूप स्पर्धेत अभिमान भाग वाटत आहे की आपल्या 2006 आणि 7 साली सुनामी नावाचं मोठं संकट आपल्या जगावर कोसळलं होतं, सुनामी. तर त्यानिमित्त जागतिक पातळीवर आपण सुनामी निमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या की तुम्ही सुनामी आर्थिक मदतीसाठी आपण चित्रकला स्पर्धा सादर केल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक शीट देण्यात आली आणि त्याच्यावर ते आवडीच्या नुसार तुम्ही चित्र काढून द्या असं मदतीसाठी ते सर्वांना देण्यात आलं होतं. आणि आणखी त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर आपण आणखी एक कार्यक्रम सुरू केला त्या चित्रकला स्पर्धेच्या. त्याची ड्रॉइंग एक दिली होती, जे ड्रॉइंग होती आपली प्राण्याबद्दलची होती, हरिण वगैरे सर्व. ते फक्त ड्रॉइंगचं पेंटिंग करून आणायची होती. हा एक प्रोग्राम आपण राबवला आमच्या याच्यामध्ये. मला बी खूप छान वाटलं. आणि आपण 26 जानेवारीबद्दल हे आहे, डान्स आहे, संस्कृतीमध्ये. म्हणजे मी पहिला शब्द जो म्हणलं होतं की बोलते पोपट, तर ते आता तुमचे बोलते पोपट हे उडाले लागले, त्याला पंख फुटले, ते गरुड झाले, गरुडासारखी झेप घेऊन राहिले. त्यांच्या मनात लक्ष जे टार्गेट होतं जे तुम्ही दिलेलं हे टार्गेट अचीव करण्यासाठी तुमच्याकडे आता 5-6 असे गरुड निर्माण झाले आहे. बोलते पोपट तर आहेच आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये तुम्ही गरुड झेप घेणारे गरुड निर्माण केले, जे गौरीहून डायरेक्ट दिल्ली, गौरीहून डायरेक्ट पुणा, गौरी ते नागपूर असे शहर काबीज केले आहे आपण हा उडत्या गरुडाने. असं मला अभिमान वाटते की तुम्ही आमचे जे प्रोग्राम घेतले त्याला प्रोत्साहन दिलं, आम्हाला स्टेजवरची डेअरिंग दिली, स्टेजवर आम्ही कसं बोलायचं, काय बोलायचं हे आम्हाला तुम्ही खूप सारं ज्ञान दिलं. त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आणि हात जोडून धन्यवाद करतो तुमच्या. खूप खूप छान, खूप सुंदर माहिती दिलास. तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच तुम्ही प्रगती करत राहा आणि या शाळेप्रती असाच स्नेह कायम जपून ठेवा. धन्यवाद.